नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। मित्रांनो, भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट डाउनलोड करण्यात खूप महत्त्वाची अडचण म्हणजे काय तर तुम्हाला लॉग इन करायला OTP येत नाही आहे। तर मित्रांनो बघा, OTPचा प्रॉब्लेम खूप मोठा इश्यू झालेला आहे, कारण वेबसाईट जी आहे ती भरपूर प्रमाणात लॅग चालत आहे आणि हँग मारत आहे। सो मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला OTP येत नाही आहे तर त्यावर एक सुधारित लिंक आपल्याकडे आलेली आहे आणि त्या लिंकवर जर तुम्ही PRN नंबर वगैरे टाकला तर तुमचं हॉल तिकीट नक्कीच डाउनलोड होणार आहे। आणि सोबतच जरी त्या लिंकवर सुद्धा तुमचं हॉल तिकीट डाउनलोड नाही झालं तर तुम्ही डायरेक्टली कॉलेजशी कॉन्टॅक्ट करू शकतात। सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच नवीन लिंकवरून हॉल तिकीट कशा प्रकारे डाउनलोड करावे हे आपण बघणार आहोत। त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून DYU युनिव्हर्सिटी रिलेटेड असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील। तर चला मित्रांनो, वेळ न वाया घालवता व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा हेतू आपला हाच आहे की सर्व विद्यार्थ्यांना हॉल तिकीट जे आहेत ते वेळोवेळी मिळाले पाहिजे। तर बघा मित्रांनो, आता ही जी नवीन लिंक आहे या लिंकवर तुम्ही नक्कीच तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात। विदाउट OTP तुम्हाला यावर हॉल तिकीट डाउनलोड करून मिळणार आहे। सोबतच जर का एखाद्या विद्यार्थ्याचे हॉल तिकीट डाउनलोड होत नसेल या लिंकवरून सुद्धा, तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचे आहे तर कॉलेजला डायरेक्टली जायचे आहे पेपर द्यायला। त्या ठिकाणी कॉलेजला तुम्हाला हॉल तिकीट प्रोव्हाइड केले जाईल। सकाळचा पेपर चालू झालेला आहे 10 वाजेचा, तर त्यानुसार तुम्हाला जे आहे ते हॉल तिकीट डाउनलोड करता येईल। मित्रांनो, आता आपण बघूयात लाईव्ह नवीन लिंकवरून हॉल तिकीट कशा प्रकारे डाउनलोड करावे। तर बघा मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला ही जी लिंक दिसत आहे DYU ADM पोर्टलची, ही लिंक ऑलरेडी बंद पडलेली आहे, बट यावर HT डाउनलोड म्हणून हॉल तिकीटची स्पेशल लिंक जी आहे ती आपण सेपरेट केलेली आहे आणि ती आपल्याला आलेली आहे। सो या ठिकाणी तुम्हाला काहीही करायचे नाही आहे, डायरेक्टली तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये या लिंकवर क्लिक केलं तर तुम्ही अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला येईल। या ठिकाणी तुमच्या हॉल तिकीट नंबरच्या ठिकाणी तुम्हाला PRN नंबर टाकायचा आहे। PRN नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला स्ट्रीम सिलेक्ट करायची आहे, रेग्युलर आणि सप्लिमेंटरी। सोबतच यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म फिल केलेला नसेल, लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांनी रेग्युलरचा आणि सप्लिमेंटरीचा फॉर्म फिल केला नसेल तर त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे आहे ते रेग्युलरचा हॉल तिकीट दिसणार नाही, ते प्लेन दिसेल, रेग्युलरचा हॉल तिकीट दिसणार नाही। आणि ज्या विद्यार्थ्यांनी सप्लिमेंटरीचा फॉर्म फिल केला नसेल तर त्या विद्यार्थ्यांना सप्लिमेंटरीचे हॉल तिकीट दिसणार नाही, त्यांना प्लेन हॉल तिकीट दिसेल, म्हणजे त्या ठिकाणी कोरं हॉल तिकीट त्यांना डाउनलोड होईल। सो ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला नाही आहे त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट जी आहे ती यामधून भेटेल। या ठिकाणी तुम्ही सप्लिमेंटरी किंवा रेग्युलर कुठलंही एक सिलेक्ट करायचे आहे आणि त्या ठिकाणी तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होईल। आता आपण लाईव्ह बघूयात। या ठिकाणी बघू शकतात आपण PRN नंबर आणि सप्लिमेंटरी सिलेक्ट केलेले आहे। मित्रांनो, या ठिकाणी डाउनलोड रिपोर्ट यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। डाउनलोड रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे तुमचे हॉल तिकीट डाउनलोड झालेले आहे। सोबतच या ठिकाणी सेंटर कोड अजूनही चेंज झालेला नाही आहे। तुम्ही बघू शकतात मित्रांनो, या ठिकाणी सेंटर कोड अजूनही चेंज झालेला नाही आहे, तर तुमचा सेंटर कोड तुमच्या कॉलेजच असणार आहे। सो सेंटर कोड जरी चेंज झालेला नसला तरी तुम्ही हे हॉल तिकीट त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतात। सोबतच मित्रांनो, हॉल तिकीट संबंधित जे सेंटर चेंज आहेत त्यावर सुद्धा आपल्याला अपडेट आलेली आहे। या ठिकाणी पाहू शकतात सर्व इन्स्टिट्यूटला इन्फॉर्म करण्यात आलेले आहे की तुमचे जे विंटर सेमिस्टर 2024चे एक्झामिनेशन आहे त्यावर सप्लिमेंटरीचे जे हॉल तिकीट आहेत त्याच्यावर तुमचे एक्झाम सेंटर चेंज झालेले आहेत। तर ते एक्झाम सेंटरची एक्झाम तुम्ही बघू शकतात ऑन युअर ओन होम सेंटर इन्स्टिट्यूट, तर तुमच्याच कॉलेजमध्ये तुमची एक्झाम जी आहे ती होणार आहे। या ठिकाणी पाहू शकतात रिगार्डिंग टू सप्लिमेंटरी विंटर 2024 एक्झाम सेंटर। सो ऑल इन्स्ट्रक्शन्स जे आहेत ते सर्व प्रिन्सिपल्सला या ठिकाणी जे आहेत ते फॉरवर्ड केले गेलेले आहेत युनिव्हर्सिटीकडून। सो मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात तुमच्या कॉलेजलाच तुमचं सेंटर लागणार आहे। जरी तुमच्या हॉल तिकीटवर सेंटर चेंज झालेले असेल तरी तुमच्या कॉलेजलाच तुमचे पेपर होतील। सर्व प्रकारची प्रोसेस तुमच्या कॉलेजच्या अनुसारच होणार आहे। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन हॉल तिकीटची जी लिंक आहे त्यावर 100% तुमचे हॉल तिकीट डाउनलोड होईल। जर त्यावर तुमचे हॉल तिकीट डाउनलोड होत नसेल किंवा भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना ब्लँक पेज दाखवत असेल, त्यांनी रेग्युलरचा फॉर्म फिल केलेला आहे तरीसुद्धा त्यांना जर ब्लँक पेज दाखवत असेल तर त्यांनी कॉलेजशी कॉन्टॅक्ट करायचा आहे। कॉलेजला तुम्हाला नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन भेटेल आणि त्या ठिकाणी हॉल तिकीटसुद्धा तुम्हाला भेटेल।
सो तुमचा प्रॉब्लेम देखील त्या ठिकाणी सॉल्व्ह होईल. सो मित्रांनो, हा होता आपला एक छोटासा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जर इन्फॉर्मेशन वाटला असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा विदाऊट लिंकवाला व्हिडिओ जो आहे, विदाऊट OTP वाला जो व्हिडिओ आहे तो शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.